नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आपण आलो आहोत डोंगरमाताला आणि आपण आज एक नवीन किंवा वेगळी अशी डिश आपण करणार आहोत. तर ती डिश सांगण्यासाठी आपल्याकडे आपला मित्र आहे इकडे डोंगरमातामधनं अनिरुद्ध आहे आणि अनिरुद्ध आपल्याला सांगेल की आपण आज जे काही रेसिपी बनणार आहोत ती कशी बनवायची, काय बनवायची आणि ही जी रेसिपी आहे जी कोकणामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी म्हणजे जास्त करून कोकण भागामध्ये ह्या गोष्टीचं खाल्ली जाते आणि ही आपण इकडे डोंगरमातावर ट्राय करणार आहोत. आपण बघूया आपण काय काय इन्ग्रेडियंट यासाठी लागतं आहे, किती वेळ लागतो आहे, कसं लागतं. आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पूर्ण शेवटपर्यंत थांबा की जेणेकरून तुम्हाला कळेल, समजेल की काय काय आपण यूज करतो किंवा काय खातो. तर अनिरुद्ध, तू सांगशील काय काय आपण आज इकडे हे करतो. मित्रांनो, आपण आज चिकन पोपटीसाठी बांबुर्डीचा पाला, लसूण, लिंबू, कांदा, टोमॅटो, बटाटा, मिरची, पावटा, मॅरिनेट केलेलं चिकन, अंडी आणि मडकं घेतलेलं आहे. असं लावताना असं लावायचं. तर आपण मित्रांनो पोपटी कशी भरायची किंवा पोपटी कशी लावायची हे बघूया. आपण त्याची सुरुवात करूया. दाखवतो. हा जो पाला आहे हा इव्हनली आपण पूर्ण मटक्यामध्ये लावून घेतो, एक साईडने व्यवस्थित भरून. नंतर आपण चिकन लावून घेतो. त्यानंतर आपण चिकन लावून घेतो. आपण पोपटीचा पाला यासाठी घातला की जेणेकरून आपण ज्यावेळी गरम करतोय त्याला की तो जळणार नाही किंवा हे नाही होणार यासाठी. त्यानंतर दुसरा थरा परत आपण पोपटीचा पाला त्याच्यामध्ये त्यासाठी हा पाला टाकतोय. बटाट्याचे आपण एक काप करायचे, 4 भाग होतील असे बटाट्याचे काप करायचे जेणेकरून आपल्याला पुन्हा खायला पण सोपं पडेल. शिजण्यासाठी पण बरं पडत आहे. पूर्ण टोमॅटो टाकतात आपण त्याच्यामध्ये. हां, त्याला परत एक थर दे. त्याच्यानंतर आता पाल्याचा एक थर. आणि आता हे टाक. लिंबू कट करून टाकायचे का तसं टाकायचे? अख्खे टाकायचे. नंतर आपण आता कांदा, लिंबू आणि मिरची टाकतो आपण त्याच्यामध्ये. लसूण आहे पूर्ण अख्खा लसूण. पावट्याच्या शेंगा. म्हणजे या पोपटीसाठी जे काही ह्या सीझनमध्ये ज्या काही गोष्टी अवेलेबल असतात त्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही व्हेजसुद्धा बनवू शकता, नॉनव्हेजसुद्धा बनवू शकता. आपण आता जी बनवली आहे नॉनव्हेज आणि व्हेजमध्ये जे काही अवेलेबल भाज्या असतील सिजनेबल तर त्या आपण टाकू शकतो. आपण हे आता व्हेज नॉनव्हेजमध्ये बनवलं.
अंडी टाकली आपण. त्याच्यानंतर आता पुन्हा आपण त्याच्यामध्ये पाला भरणार आहोत आणि पाला भरून आपण आता गोष्ट पॅक करणार आहोत त्याचं तोंड, जेणेकरून आपण पुन्हा आता आपण त्याला फॉईल पेपर लावून पॅक करायचे, जेणेकरून ह्यातले आपण जी पोपटी आता उलटी करणार आहोत आपण त्याला अशी आणि त्याला भाजणार आहोत. तर त्यातल्या गोष्टी पडू नयेत त्यासाठी आपण त्याला फॉईल पेपरने पॅक करतो. अशी उचल डायरेक्ट आम्ही इथं पाल सेंटरला ठेव. आपण इकडं पोपटी भाजण्यासाठी सगळं साहित्य लावलेलं आहे खाली. तोंडाला हात लाव जरा, बोट नाही नको आता त्याला साईडून आपण काट्या जे असतात किंवा पाला काट्या ते लावून आपण पेटवणार. 45 मिनिटं लागतात. 45 मिनिटं लागतात. बघू शकता मित्रांनो, आपण जवळपास 40 मिनटं ते 45 मिनटं ही पोपटी भाजत ठेवली होती. म्हणजे हे मडकं जे होतं ते आपण उलटं ठेवून भाजलं होतं चांगलं. आणि थोडा वेळ 10 ते 15 मिनटं आपण त्याला गार होऊ दिलं. आणि त्यानंतर आता ह्या सगळा जो
आपण एका पानावर ओतून घेतले आणि तुम्ही इकडे बघू शकता चिकन आहे, अंडी आहे, टोमॅटो लसूण अख्खा पूर्ण टाकला होता आपण, बटाटे टाकले होते, त्याचबरोबर मिरच्या आणि पावटा. सो मीठ वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण चवीनुसार त्याच्यामध्ये टाकल्या होत्या. तर तुम्हाला जर मसाले लावायचे असेल तर तुम्ही मसाले आणि ऑइल ह्याही गोष्टी इकडे लावू शकता, जेणेकरून ते खूप चांगली अशी टेस्ट त्याला येईल. तर तुम्ही इकडे बघू शकता की हे जे चिकन आहे आता चिकन एकदम मस्त पूर्ण असं भाजलेलं आहे. छान इकडे बघूया जवळ बघा, छान भाजले. मस्त कशा आली? एकच नंबर झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दर शनिवारी घेऊन येऊ. तर हे व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका.